चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न. नमस्कार, जय भीम. जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपले सहर्ष स्वागत. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांचा 50वा वाढदिवस शहरातील शिवपार्वती मंदिर कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्यासह राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्यभरातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी माधवराव गायकवाड यांना पुष्पहार घालून तसेच पुष्पगुच्छ देऊन निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यांचा वाढदिवस व अभिचिंतन सोहळा आज आयोजित केलेला आहे. त्यानिमित्ताने माधवराव गायकवाड हे आमचे जिवलग मित्र आहेत. त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मी आणि सर्व बरेच समाजाचे नेतेसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यानिमित्ताने माधवराव गायकवाडांना शुभेच्छा देतो. एक समाजाचा कार्यकर्ता, धडाडीचा कार्यकर्ता, एक जनतेतून लोक सुखदुःखात धावून जाणारा एक कार्यकर्ता माधवराव गायकवाड एक अशी ओळख आहे. त्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रीय चर्मकार महासंघ राज्य उपाध्यक्ष नरहरी सोनवणे, आज आम्ही मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व कार्यकर्ते यांनी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे लाडके प्रदेशाध्यक्ष माधवरावजी गायकवाड यांचा 50वा वाढदिवस फार मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करत आहोत. 1995 पासून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये करणारा लढवया वाघ म्हणून ज्यांना ओळखलं जातं, आज माधवराव गायकवाड आज 50वा वाढदिवस त्यांचा आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत. महाराष्ट्रामध्ये समाजातील अडीअडचणीवरती काम करणं हे त्यांचं प्रमुख असं कार्य आहे. परिवारापेक्षा, संसारापेक्षा त्यांनी समाजाच्या कार्याला, समाजाच्या अडीअडचणीवरती मार्ग काढण्याला प्राधान्य दिलेलं आहे. आज त्यांचा 50वा वाढदिवस या ठिकाणी जवळपास 2000 लोकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. आम्हाला मनस्वी आनंद आहे की आम्ही अशा महान कार्य करणाऱ्या कार्यसम्राट माधवरावजी गायकवाड यांचा या ठिकाणी 100वा वाढदिवससुद्धा आम्ही असाच थाटामाटामध्ये या ठिकाणी साजरा करावा असा आम्ही पण उचललेला आहे. रविदास महाराजांनी आम्हाला ती शक्ती देव, गायकवाड साहेबांना ती शक्ती देव आणि निश्चित याच हॉलमध्ये भरगच्च मैदानामध्ये आम्ही 5000 त्यापेक्षा जास्त लोकांसोबत त्यांचा वाढदिवस साजरा करावा ही आम्ही रविदासांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. सांगू गोविंद माऊली पार्टीकर, मराठवाडा संघटक, राष्ट्रीय चर्मकार महासंघ. मी एक कार्यकर्ता आहे. आज खरोखरच आम्ही भाग्यवान, भाग्य कुणाला लाभे असे सत्कार्याला वेळ जात असे या उक्तीप्रमाणे आज राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माधवरावजी गायकवाड साहेब यांचा वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वजण आज 1000 लोक इथं जमलेले आहोत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. माणूस कशा पद्धतीने जीवन जगला पाहिजे हे कार्यकर्त्याला सांगण्यापेक्षा कृतीतून करून दाखवणारा हा कार्यकर्ता या कमी वयामध्ये जवळजवळ 18 वर्षापासून ह्या संघटनेच्या कामामध्ये तत्पर असून एक सामान्य कुटुंबातला जन्मलेला माणूस एक राष्ट्रीय चर्मकार संघाचा महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो. ते कर्तव्यानं होऊ शकते हे दाखवून देण्याचं काम माधवराव गायकवाडनी कार्यकर्त्याला दिलेलं आहे. म्हणून यांच्या आयुष्यामध्ये यांना अशाच कामाची व्याप्ती वाढो आणि त्यांच्या हातानं सत्कार्य करो म्हणून आमच्याकडून सर्वांच्या त्यांना लाखेला शुभेच्छा. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य श्री बबनराव घोलप साहेब यांनी स्थापन केलेल्या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्मान्य श्री गायकवाड साहेब यांचा आज 50वा वाढदिवस असंख्य चर्मकार बांधवांच्या माध्यमातून, अनेक महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा 50वा वाढदिवस संपन्न झाला. हा 50वा वाढदिवस साजरा करणं ही एक अनोखी भेट गायकवाड साहेबांनी दिली, कारण त्यांनी आपल्या आयुष्यातलं जवळपास 30 ते 35 वर्ष या संघटनेसाठी घालवले. या संघटनेच्या माध्यमातून चर्मकार समाजाचे अनेक प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून, मोर्चाच्या माध्यमातून
अनेक घटकाला न्याय देण्याचं काम केलं. त्यामुळं त्यांच्यावर प्रेम करणारे हे पदाधिकारी चर्मकार बांधव या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांचा वाढदिवस साजरा केला. माझ्या वतीने देखील त्यांना दीर्घायुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.